सरांनी मला सरांच्या मी संपर्कात आहे. सरांनी एका मित्रत्वाच्या नात्याने मला वागवलेलं आहे. मी अनेक जण मला म्हणायचे, सर असं कसं तुमचं इतकं क्लोज कसं काय तुम्ही? तर सरांचा स्वभावच तसा आहे. सर म्हणाले उसमें क्या रहता जी, आताच कोणीतरी सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं चॅलेंज घ्यायचंच नाही, दुर्दम्य आशावादी, होईल ते होईल, बघू करू, अशा प्रकारची धारणा असलेली फार माणसं सुखी असतात, चांगली असतात, समाधानी असतात असं म्हणायला हरकत नाही. नाही तर बर्डन घेऊन आपणच प्रॉब्लेम क्रिएट करून आपणच सोडवणारेही प्राचार्य मी पाहिलेले आहे. पण तसा सरांचा स्वभाव नाही. 97ला मी इथं विद्यार्थी असताना डॉक्टर शोभा देशपांडे मॅडम हिंदीच्या विभाग प्रमुख होत्या, नवले मॅडमही बसलेले आहेत. मी विद्यार्थी नसताना मला त्यांनी एकदा ट्रिपला घेऊन गेले होते माहूर कुणकेश्वर, आणि तेव्हापासून मला सरांच्या विशेष स्वभाव आवडला की कितीही काही असलं तरी सरांनी मोठ्या भावाप्रमाणे, एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे मला मार्गदर्शन केलेलं आहे. असं नाही असं करावं लागतं, ह्या गोष्टी आवश्यक आहेत, असा वडीलधारा माणूस आता आज रिटायर होत आहे. मला चिंता लागलेली आहे की 31 तारखेला राऊत सरही गेले, आता सरही जातील. मोठी मोठी ज्यांच्या संपर्कात आम्हाला शिकता येतं, आमच्या पिढीचं ज्यांनी भरण पोषण केलं, अशी माणसं चाललेली आहेत. पुढे 2004 मध्ये मी जेव्हा रुजू झालो तेव्हा सरांनी माझं मोठ्या त्यांना खूप आवड हे झाली, बघ तुला मी सांगत होतो तुला इथंच संधी मिळणार आहे, अभ्यास कर असं जे नेहमी सांगायचे, त्याचा फायदा झाला. आणि 2003-04 मध्ये मी इथं रुजू झालो. आणि त्यानंतर सरांनी मला पुन्हा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड या नात्यानं वागवलेलं आहे. एकंदर त्यांच्या प्रशासकीय कार्याचं वर्णन मी आमचे अमेरिकन विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो यांचं एक स्टेटमेंट आहे, महात्मा गांधींवर ज्यांचा प्रभाव होता, ते असं म्हणायचे की दॅट गव्हर्नमेंट इज द बेस्ट गव्हर्नमेंट विच गव्हर्न द लिस्ट. सर कधीच गव्हर्निंग टोन मध्ये केलेलं नाही, वो करना पडता आपण करेंगे, अशा प्रकारची भाषा ते वापरायचे. त्यामुळे असं कधी बर्डन वाटायचं नाही, करूत ना पाहूत ना, आज नाही झालं तर उद्या करू, अशा प्रकारची जी धाटणी होती सरांची. त्यामुळे मनावरचं दडपण नव्हतं. मी आमच्या मित्रांना कधी कधी म्हणायचं, आता तो काळ गेला, आपण दडपण घेऊन काम नाही करायचं, आता आपण मनसोक्त काम करायचं, चांगलं हे करण्याचा प्रयत्न करायचा. कारण सरांकडून कधीच असा बॉसिझम झालेला नाही. आताच काही जणांनी सांगितलं सुद्धा, तर तशा प्रकारचं माणसं जोडणारं व्यक्तिमत्व, प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व, लोभस व्यक्तिमत्व ज्यांना म्हणता येईल. आता अडेसरांनी सांगितलं, समाजप्रिय, विद्यार्थीप्रिय, अध्याप सगळ्यांचे प्रिय आहेत ते. मी त्यांच्या मुलाच्या लग्नाला सुद्धा औरंगाबादला गेलो होतो, इतके विद्यार्थी आले, आमच्या बॅच पासून विद्यार्थी आले. हे सर्वांना हे शक्य होत नाही. सरांच्या चांगल्या स्वभावामुळे माणसामध्ये चांगुलपणा शोधणारी ती व्यक्ती आहे असं मला स्वतःला तरी वाटतं. त्यामुळं सरांच्या संपर्कात मला खूप शिकता आलं आणि मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मला त्यांनी वडीलधाऱ्याप्रमाणे नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे, कधी वाईट चिंतलं नाही, ते कुणाचंच कधी वाईट केलं नाही, त्यांनी करणारही नाही, त्यांचा स्वभावही नाही. असं एवढं बोलून त्यांच्या हिंदी साहित्यातील योगदानावरही बोलले हिंदीतले मंडळी की 40 विद्यार्थी एमफिल, आणि ही काय साधी गोष्ट नाही, की अजून शक्य नाही. तर अशा प्रकारचं एक उत्कृष्ट माणूस म्हणून, चांगला मोठ्या मनाचा माणूस म्हणून ते रिटायर होत आहेत. आज एरंडे सरांनी त्यांचे जुने मित्र आहेत, त्यांनी एक चांगला लेख लिहिलाय प्रजावणीला, निर्मळपणाचा निस्वार्थी माणूस. ते खरंच त्यांचं वर्णन सार्थ आहे. एवढं बोलून मी त्यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.